आजचा भाग ऐकण्यापूर्वी या पूर्वीचा भाग पूर्ण ऐकला असेल याची खात्री करा आणि ऐकला नसेल तर आधीचा भाग नक्की ऐका. वळूया कथेकडं. धाकटी सून भाग 17. दुसऱ्या दिवशी सकाळीच सायली ललिताबाईंना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली. सकाळचं मेडिसिन आणायचं असेल ना? सिस्टरांनी काही प्रिस्क्रिप्शन दिलं का? सायलीनं आल्या आल्या तिच्या भाऊजींना प्रश्न विचारला. त्यांनी तिला काही पावत्या दिल्या. भाऊजी, हे काय? तुम्ही औषधं आणून ठेवलीत? तेही जास्तीची, आणि हॉस्पिटलच्या अकाउंटमध्ये ॲडव्हान्स पैसेही जमा केलेत. सायली पावत्या चाळत म्हणाली, जास्त काही नाही. 2 दिवसांचा ॲडव्हान्स आहे आणि 2 दिवसांचंच औषध आहे. सायलीचे भाऊजी तिला म्हणाले. ललिताबाई तिथं उभ्या राहून दोघांचाही संवाद ऐकत होत्या. पण भाऊजी, कशाला केलंत हे? कालही तुम्ही मला पैसे दिलेत की, मी न मागताच. सायली म्हणाली. राहू दे सायली, असू दे. दोघं ICU मध्ये ॲडमिट आहेत. औषधांचा हॉस्पिटलचा खर्च खूप मोठा आहे. त्यात मी ही केलेली मदत अगदीच छोटी आहे. खरं तर सुट्टी टाकून तुझ्यासोबत इथं राहायला हवं मी. पण खरं सांगू का, खूप महत्त्वाचं प्रोजेक्ट सुरू आहे कंपनीमध्ये. त्यामुळं मला कोणत्याच कारणासाठी सुट्टी घेता येणार नाही. शनिवार रविवार तुला येऊन भेटून जात जाऊ आम्ही. आता निघतो. आज उशिरा पोहोचतो कंपनीमध्ये. आता शालूला घेऊन परत येत नाही हॉस्पिटलमध्ये. बाबांनाही सोबत घेतो आणि तिकडच्या तिकडूनच घराकडं निघतो. सायलीचे भाऊजी तिला म्हणाले आणि तिथून निघालेही. ललिताबाई त्यांच्याकडं बघतच राहिल्या. एक हा माणूस आहे आणि एक तो, म्हणायला जावई माझा. काल एखाद्या त्रयस्थ माणसाप्रमाणे आला, कोरडे 2 शब्द बोलला आणि निघून गेला. जाताना तो सुषमाला घरी ठेवून जाऊ शकला असताना, पण त्यानं तीही तसदी घेतली नाही. खरंच अशी न सांगता मदत करणं काय असतं हे या लोकांकडून शिकण्यासारखं आहे. ललिताबाईंचं मन नकळत दोघांची तुलना करायला लागलं. काय झालं सासूबाई, काय विचार करताय? सायलीनं त्यांना विचारलं. काही नाही, राधाची काळजी वाटते. ती घरात आहे पण एकही शब्द बोलत नाहीये. अगदी मुलांसोबतही काहीच बोलत नाहीये. ललिताबाई म्हणाल्या. खूप मोठा धक्का बसलाय ना त्यांना, म्हणूनच. आपल्याला
त्यांना या धक्क्यातून सावरायला मदत करावी लागेल. सायली त्यांना म्हणाली आणि दोघी तिथल्या बेंचवर बसल्या. बराच वेळ शांततेत गेला. डॉक्टरांचा राऊंड झाला. हेमंतच्या तब्येतीत सुधारणा होत आहे असं त्यांनी सांगितलं. वसंत मात्र कोमातच होता. दुपारी सायलीनं जबरदस्ती ललिताबाईंना घरी पाठवलं. घरातला किराणा संपत आलाय. भाजीपालाही संपत आला आहे. सायलीला कसं म्हणावं? राधा ही काही घेऊन यायच्या मनस्थितीमध्ये नाहीये. आणि मी तर किती वर्षात कोणत्याच दुकानावर गेले नाही की 4 आण्याची कोथिंबीरही विकत आणली नाही. ललिताबाई स्वतःच्याच विचारात दारासमोर ऑटोतून उतरल्या. ललिताबाई घरात पोहोचल्या आणि थोड्याच वेळात दारावरची बेल वाजली. आता दुपारी या वेळेला कोण आलं असेल असं विचार करतच ललिताबाईंनी दरवाजा उघडला. समोर एक माणूस सामानाच्या थैल्या घेऊन उभा होता. तेवढ्यात सायलीची आई ललिताबाईंजवळ फोन घेऊन आली. विहीनबाई, हे घ्या, सायलीचा फोन आहे. बोलायचं म्हणते तुमच्यासोबत. त्यांनी ललिताबाईंना फोन दिला. सासूबाई, ऑनलाईन किराणा आणि भाजीपाल्याची ऑर्डर दिली होती. ते सामान घेऊन तो माणूस आला असेल. त्याला आधीच सगळे पैसे दिले आहेत. त्याच्याजवळून तेवढ्या पिशव्या मात्र घेऊन घ्या. त्या पिशव्या त्यांना परत करायची गरज नसते. आणि हो, काळजी करू नका. सामान असं बोलवता येतं आजकाल. आपल्याला प्रत्यक्षात दुकानात जायची गरज नसते. कदाचित तुम्हाला आवडणार नाही असं, पण हे दोघं दवाखान्यात असेपर्यंत तरी आपण असंच सामान ऑर्डर करू. काळजी करू नका. सामानाच्या भावात काहीच फरक पडत नसतो. ठीक आहे, ठेवते मी फोन. ललिताबाईंचं या बोलण्यावर काय उत्तर येईल हे ऐकण्यात पूर्वी सायलीनं फोन ठेवून दिला. खरंच काळ कुठल्या कुठं गेला आहे. किती नवीन गोष्टी आल्या आहेत. मी मात्र अजूनही माझ्या त्याच रडगाण्यात आणि त्याच रहाटगाड्यात अडकून आहे. ललिताबाईंनी स्वतःशीच पुटपुटत सामानाच्या पिशव्या आत घेतल्या. राधे, हे घे, सामान काढ यातलं. ललिताबाई राधाला म्हणाल्या आणि तिनं सामानाच्या पिशव्या घेतल्या. निर्विकारपणे राधा त्यातलं सामान बाहेर काढू लागले. विहीनबाई, सायलीनं भाजीपालाही मागवला म्हणत होती. चांगला मिळतो का असा भाजीपाला? नाही, लग्नाआधी तिनं तुमच्याकडं मागवलाच असेल ना, म्हणून विचारते. ललिताबाई सायलीच्या आईला म्हणाल्या. नाही हो,
मला काही कल्पना नाही त्याची. तसंही आमचं गाव छोटं आहे ना. तिथं असल्या काही सोयीसुविधा नाही आहेत, सायलीची आई म्हणाली. ललिताबाई पिशव्यांमधलं सामान बघत होत्या. कोथिंबिरीची जुडी छान वेगळी बांधली आहे, पण आतून खराब निघाली तर? त्यात काय, भाजीवाल्यांजवळून घेतली तरी कधी कधी आतून खराब निघतेच की. भाजीवाल्याच्या नावानं शंख फुकून आपण मोकळेच होतो ना. कांदे बटाटेही चांगल्या जाळीच्या पिशव्यात बांधून दिले. पत्तागोबी फुलगोबीलाही छान प्लास्टिक गुंडाळून दिलंय की. गवारीच्या शेंगाही एका पिशवीत आहेत आणि मिरच्याही वेगळ्या पिशवीत दिल्या. ते बरं आहे ना. नाहीतर आपण बाजारातून आणलं की एक एक वेगळं काढत बसावं लागतं. या डब्यात काय आहे बघू तरी. ललिताबाई सामान बघत स्वतःच्या मनाशीच बोलत होत्या. त्यांनी एक प्लास्टिकचा डबा उचलला. शेवग्याच्या शेंगा चांगल्या तुकडे करून दिल्यात की. बरं आहे, सरळ उकडायला टाका आणि भाजी करा. हिनं तर गव्हाचं पीठ बेसनही मागवलं आहे. आता या पिठाच्या पोळ्या नेमक्या कशा होतात काय माहिती. ललिताबाई मोठ्या कुतूहलानं सगळं सामान बघत होत्या आणि स्वतःच्या मनाशीच बोलत होत्या. अगं राधे, लक्ष कुठंय? शेंगा मिरच्या आधीच वेगवेगळ्या पिशव्यात दिलेल्या आहेत. त्या सगळ्या परत एकत्र का करतेस? ललिताबाई राधाला म्हणाल्या. राधा स्वतःच्याच विचारात हरवलेली होती आणि सगळा भाजीपाला एकत्र करत बसली होती. राधाचं हे असं गुमसुम वागणं सायलीसमोर एक नवीन आव्हान उभं तर करणार नाही ना. जाणून घेण्यासाठी ऐकत रहा कथा मालिका धाकटी सून. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, कथेच्या पुढच्या भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.